हॅलो फ्रेंड्स. आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे, बऱ्याच लोकांना असं वाटेल की हां, असं माझ्या बाबतीतही होतं आहे. तर बघा, आपण एक उदाहरण घेऊया. एक व्यक्ती रात्री थोडा वेळ मोबाईलवर सोशल मीडिया पाहत असतो. स्क्रीनवर सतत काही फोटो दिसत राहतात. कुणीतरी परदेशात फिरताना, कुणाच्या तरी नवीन घराचा फोटो, कुणाचं परफेक्ट दिसणारं कुटुंब. हळूहळू त्या व्यक्तीच्या मनात एक विचार येऊ लागतो, माझं आयुष्य इतकं साधं का बरं आहे? आणि इथून सुरू होते एक अतिशय सामान्य पण धोकादायक मानसिक प्रक्रिया. मानसशास्त्रात यालाच सोशल कंपॅरिझन म्हणतात. म्हणजे स्वतःची किंमत इतरांशी तुलना करून मोजणे. थोड्याच वेळात त्या व्यक्तीला असं वाटू लागतं की इतर सगळे खूप पुढे गेले आहेत आणि आपण मागे आहोत. प्रत्यक्षात त्याच्या आयुष्यात काहीच चुकीचं नसतं, पण तुलना मनात असमाधान निर्माण करते आणि हीच सवय पुढे जाऊन सेल्फ एस्टीम कमी करते. काही वेळेस अशा व्यक्ती एन्झायटीला बळी पडतात. डिप्रेशनही वाढू लागतं. ती व्यक्ती लोकांपासून हळूहळू दूर राहू लागते. सोशल मीडियावर इतरांचं आयुष्य पाहून मनात असूया, निराशा किंवा ताण निर्माण होतो. खरं म्हणजे समस्या त्या व्यक्तीच्या आयुष्यात नसते, समस्या सततच्या तुलनेत असते. कारण जेव्हा माणूस स्वतःचा प्रवास विसरून इतरांच्या आयुष्याशी स्वतःची किंमत मोजू लागतो, तेव्हा मानसिक शांतता हळूहळू कमी होत जाते. आपलं मानसिक स्वास्थ्य जर जपायचं असेल तर सोशल मीडियावर दिसणारं आयुष्य हे पूर्ण वास्तव नसतं. ते फक्त लोकांनी दाखवलेले काही निवडक आनंदाचे क्षण असतात. म्हणून इतरांशी तुलना करण्याऐवजी स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष दिलं तर मन अधिक शांत आणि स्थिर राहू शकतं, नाही का?